मित्रहो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी एक कोकणीवाडी या ठिकाणी घेऊन आलो आहे. त्या कोकणीवाडीची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणीघर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहे. तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीच्या अपडेट तुम्हाला मिळून जाणार आहे. तसेच कोकणीघर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना भरपूर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जर कोकणात अशी सुंदर प्रॉपर्टी शेतजमिनी या ठिकाणी घ्यायची असतील तर त्यांना आमची नक्कीच मदत या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, कोकणीघर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातील. तसेच व्हेरीफाय केलेली प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन येत असतो, त्याचे पूर्ण या ठिकाणी चाचपणी आम्ही केलेली असते. तर मित्रांनो, चला आजच्या नव्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून लांजा तालुका शहरापासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी या ठिकाणी नवीन कोकणी वाडी घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्हाला आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी या प्रकारची झाडे, फळझाडे प्लॉटमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, आजची आपली कोकणीवाडी पूर्ण वाडी वस्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजची आपली कोकणीवाडी 17 गुंठेमध्ये या ठिकाणी असून तुम्हाला यामध्ये सुंदर अशी झाडे पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी पाण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये विहीर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्या विहिरीला भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहता ही पूर्ण कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. पूर्ण कोकणी फळबाग या ठिकाणी तुम्हाला मिक्स व्हरायटीची फळबाग या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मोठे या ठिकाणी नारळाची झाडे म्हणजेच माडाची झाडे तुम्हाला पाहायला मिळतील. तशी सुपारीची झाडे या ठिकाणी पाहायला मिळतील, काजूची झाडे पाहायला मिळतील, आंब्याची झाडे पाहायला मिळतील. साधारण 7 हापूस रत्ना मिक्स या ठिकाणी तुम्हाला आंब्याची झाडं मिळणार आहेत. अधिकृत रस्ता या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही कोकणात एक सुंदर असं कोकणी घर बांधणार असाल आणि तुम्हाला अशी तयार कोकणीवाडी पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता. आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलात तर मोठमोठे या ठिकाणी तुम्हाला नारळाची झाडे, माडाची झाडे पाहायला मिळतील. त्याला भरपूर असे नारळ या ठिकाणी लागलेत. उत्पन्न देणारी ही छोटीशी कोकणीवाडी तुम्हाला पाहायला मिळते. तसेच समोर पाहिला तर या ठिकाणी बारमाही तुम्हाला पाणी पुरवणारी ही विहीर आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे. पक्की चिऱ्याने बांधलेली विहीर तुम्हाला मिळणार आहे. तशी समोर पाहिला तर या ठिकाणी ही आंब्याची झाडे आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत, ज्यांना भरपूर अशी फळं मिळतात, ज्यांचा आस्वाद तुम्ही उन्हाळी या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी नक्कीच घेऊ शकता. असा आज आपला हा प्लॉट आहे. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेपासून फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला आजचा आपला हा प्लॉट मिळून जातो. तसेच लांजा तालुक्याचं शहर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, जिथे शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी, बँकिंग सुविधा ह्या सर्व सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच मुंबईला येण्या जाण्यासाठी रेग्युलर त्या ठिकाणी तुम्हाला बसेस, ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला रेल्वे प्रवास करायचा असेल तर आडवली रेल्वे स्टेशनला आपल्याला जावं लागेल. साधारणतः 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला आपल्या प्लॉटपासून आडवली लांजाचं मुख्य लांजा तालुक्याचं हे रेल्वे स्टेशन पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी ही कोकणीवाडी आहे. तशीच त्याची साफसफाई, त्याची निगा ही मालकांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ठेवलेली आहे. तुम्हाला ती व्हिडिओमध्ये स्पष्टतः पाहायला मिळेल. स्वच्छ बाग आहे आणि त्याची तशीच देखभाल ही मालकांनी आपल्या स्वतःच्या बागेची देखभाल ही या ठिकाणी व्यवस्थित केली आहे. कारण या ठिकाणी लागून मालकांचं घर आहे. रोज या ठिकाणी बागेमध्ये त्यांचा या ठिकाणी वावर असतो, त्याच्यामुळे बाग अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी सजवलेली आहे. तसेच पूर्ण वाडी वस्तीमध्ये, पूर्ण गावामध्ये तुम्ही ही समोर पाहता ही पूर्ण गाव वस्ती या ठिकाणी आहे आणि इथे आपला हा प्लॉट आहे. समोर मालकाचं घर आहे आणि या ठिकाणी लागूनच या ठिकाणी पाठीमागे ही कोकणीवाडी तुम्हाला मिळणार आहे. या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे. पाण्याची सोय म्हणजे विहीर आपल्या प्लॉटमध्ये आहे. तसेच लाईट कनेक्शनही या ठिकाणी उपलब्ध आहे. इतर कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही. यायचं आहे आणि फक्त आपलं एक सुंदर कोकणातलं घर, कोकणातला बंगलो जो तुम्हाला काही बनवायचा असेल तो तुम्ही बनवू शकता. कोकणीवाडी या ठिकाणी पूर्णतः तयार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरमधून येण्याचा विचार करत असाल तर आजचा आपला प्लॉट कोल्हापूरपासून साधारणतः 120 ते 130 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुम्हाला पुणे शहर हे साधारणतः
300 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे। तसे तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबईतून येण्यासाठी तुम्हाला 350 ते 350 किलोमीटरचा प्रवास हा या ठिकाणी येण्यासाठी करावा लागेल। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा प्लॉटचा विचार करू शकता। हा प्लॉट आवडला असल्यास तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट या ठिकाणी बुकिंग करू शकता। मित्रांनो, आम्ही व्हेरीफाय केलेला हा प्लॉट आहे, सिंगल ओनर मालक आहे। तसेच मित्रांनो, आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित असा डेव्हलप केलेला प्लॉट आणि प्लॅनिंगने डेव्हलप केलेला प्लॉट हा मिळणार आहे। आजच्या आपल्या प्लॉटमध्ये काजू, आंबा, नारळ, सुपारी, केळी इत्यादी प्रकारची फळझाडे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचं व्यवस्थित उत्पन्न या ठिकाणी मालकांना हे मिळत असतं। तर मित्रांनो, आजच्या आपल्या कोकणी वाडीची किंमत मालकाने या ठिकाणी 17 गुंठे कोकणी वाडीची किंमत फक्त 9 लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे। तर नक्कीच तुमच्या बजेटमधली, तुमच्या स्वप्नातली एक कोकणी वाडी या ठिकाणी मी घेऊन आलो आहे। याला तुम्ही लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा आणि आवडल्यास ती व्हेरीफाय करून आमच्याकडून परचेस करा, कारण अशा कोकणी वाडी या तुम्हाला क्वचितच या ठिकाणी पाहायला मिळतात। तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच नवीन सुंदर एक प्रॉपर्टी घेऊन, तीही फक्त तुमच्यासाठी, तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर। तोपर्यंत तुमची सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।